SPM रोड बेळगाव येथील गजाननराव भातकांडे इंग्लिश मीडियम शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन मंगळवार दिनांक 6 जानेवारी 2026 रोजी बेळगाव शहरातील जिरगे ऑडिटोरियम येथे अत्यंत उत्साहपूर्ण आणि दिमागदार वातावरणात पार पडले. कला आणि संस्कृतीचा संगम या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या सुप्त कलागुणांचे प्रभावी सादरीकरण केले. कार्यक्रमाची सुरुवात स्वागतपर भाषणानंतर दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने करण्यात आली. यावेळी शाळेचे अध्यक्ष मिलिंद भातकांडे, सेक्रेटरी मधुरा भातकांडे, मुख्याध्यापिका दीपा एसी व शाजिया जमादार उपस्थित होते. अध्यक्ष मिलिंद भातकांडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांच्या कौशल्याचे कौतुक करत पालकांनी आपल्या पाल्यांच्या आवडीनिवडींना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन केले. तसेच भातकांडे एज्युकेशन सेंटरची सुरुवात 2 जानेवारीपासून करण्यात आल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. यावर्षी भातकांडे स्कूलनं भरपूर अचिव्हमेंट केलेला आहे आणि असंच आमचे प्रयत्न राहतील. तुमच्या मुलांना सर्वांगीण विकासासाठी भातकांडे स्कूल कायम प्रयत्नशील राहील आणि मुलांना जितकं जास्त शिक्षण, क्रीडा क्षेत्र व संस्कृतीमध्ये आम्ही अग्रेसर राहू. शहापूर कचेरी गेल्यामध्ये तुम्ही पाहिलाच असेल की भातकांडे एज्युकेशन सेंटर आम्ही उभा केलेला आहे. असं आलं की काही हिंदवाडी भाग, शास्त्रीनगर भाग, शहापूर भागमधील काही विद्यार्थ्यांना आम्ही तिथं सोय केलेली आहे. तर पुढच्या वर्षीपासून KG सेक्शन तिथंही चालू करण्यात येईल. भातकांडे स्कूलमध्ये पण आहे, दोन्ही साईडला होईल. आणि अबॅकस क्लासेस आणि जे प्रायव्हेट ट्युटोरियल क्लासेस, जे ट्युशनची मुलांना जर कोणाला गरज असेल तर आम्ही तिथं क्लासेस स्टार्ट करत आहोत. आणि आता परवा नुकतंच उद्घाटन झालं माननीय आमदार अभय पाटील साहेबांतर्फे. तर ही एक अनाऊन्समेंट होती आणि तिथं बरेचसे क्लासेस आम्ही स्टार्ट करणार आहोत. तर तुम्हाला लवकरच अपडेट देण्यात येईल आणि तुमचं सर्वांचं कोऑपरेशन मिळतच आहे. तर पुढील असंच कोऑपरेशन आम्हाला मिळेल ही शुभेच्छा आहे. त्यानंतर मुख्याध्यापिकांनी वार्षिक अहवाल सादर करत शाळेच्या शैक्षणिक व सहशैक्षणिक प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला. या स्नेहसंमेलनात तब्बल 500हून अधिक विद्यार्थ्यांनी विविध नृत्य, नाट्य व सांस्कृतिक कार्यक्रमातून सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या छावा या ऐतिहासिक नृत्याविष्काराने उपस्थितांची मने जिंकली. छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यावर आधारित या नृत्यामुळे संपूर्ण सभागृह शिवमय झाले होते. पारंपरिक वेशभूषा, दमदार संगीत आणि विद्यार्थ्यांच्या शिवगर्जनांनी जिरगे ऑडिटोरियम टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेले होते. याशिवाय नरसिंह, बाल हनुमान, फाल्गुनी पाठक, तारे जमीन पर, डान्स मार्केट, नमामि गंगे, क्रिकेट जग, मोबाईलचा परिणाम आदी विषयांवर आधारित नृत्य प्रस्तुतींनी प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधले. फिल्म स्टार धर्मेंद्र व गोविंदा यांच्या गाण्यांवरील नृत्याविष्काराने वातावरण अधिकच रंगतदार झाले.
मोबाईल वापरावर आधारित नृत्यातून विद्यार्थ्यांनी सामाजिक जनजागृतीचाही संदेश दिला. या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांसोबतच पालकांनीही मंचावर नृत्य सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. या स्नेह संमेलनाचे आकर्षण म्हणजे विजयालक्ष्मी, स्नेहल पाटील, स्नेहल परमेकर, स्वाती पाटील, अश्विनी रायबागी, आशा, पल्लवी, पूनम, पूजा व हर्ष या शिक्षकांसह खुशी, रोशनी, मानविका, स्वराली, रम्या, प्रिन्स, सुमन व अनुष्का या विद्यार्थ्यांनी ओघवत्या व आत्मविश्वासपूर्ण शैलीमध्ये सूत्रसंचालन करून कार्यक्रमात रंगत भरली. विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्या त्रिवेणी संगमामुळे यंदाचे स्नेह संमेलन अविस्मरणीय ठरले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळा प्रशासनाने कोरिओग्राफर किरण, साहिल, आकाश, पवित्रा तसेच सहभागी पालकांचे विशेष आभार मानले. नमस्कार. गजानन भातकांडेचं स्नेह संमेलन दरवर्षी आम्ही या किरगी हॉल इथे आम्ही सादर केला आहे. दरवर्षी आम्ही काही वेगळ्या तऱ्हेनं सादर करण्याचा प्रयत्न करतो आणि पालकांचाही इथं मोठ्या प्रचंड प्रतिसाद आम्हाला मिळाला आहे. आणि यावर्षी एक आम्ही वेगळ्या पद्धतीनं असं सादर केलो की पालक सगळे भारावून गेले. त्या निमित्तानं आम्ही सर्व पालकांचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि सर्व विद्यार्थ्यांनी उत्कृष्टपणे गीते सादर केली, नृत्य सादर केले, त्याबद्दल मी सर्व मुलांचेही आभार मानतो. आणि सर्व शाळेतील शिक्षक, टीचर्स, कर्मचारी वर्ग या सर्वांनी फार मोठा याच्यामध्ये हातभार लावला आणि कोरिओग्राफरसुद्धा यांनी हात लावल्यामुळे मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. आणि आम्ही नुकत्याच कचेरी गल्ली येथे भातकांडे एज्युकेशन सेंटर हे आम्ही स्थापन केलेलं आहे. तिथे वेगवेगळे अबॅकस क्लासेस, KG क्लासेस आणि ट्युटोरियल क्लासेस, जी आणि नीट एक्झामिनेशनचे क्लासेस आम्ही तिथे चालू करत आहोत. तर बेळगावकरांचं सर्वांचं मला कायम सपोर्ट मिळत आहे आणि आम्ही चांगलं दर्जेदार शिक्षण देण्याची मी ग्वाही देतो. धन्यवाद. आप सभी को मेरा नमस्कार. मैं गजानन राव भातकांडे इंग्लिश मीडियम हाई स्कूल की प्रिंसिपल दीपा एसी. आज हमारा 56th एनुअल गैदरिंग था. जैसे कि आपने देखा होगा, बच्चों ने बहुत ही धमाकेदार एक से बढ़कर एक परफॉर्मेंस करी है. ये परफॉर्मेंस इतनी सक्सेसफुल होने के लिए पिछले 1 महीने से सबकी तैयारी चल रही है. इसमें स्टूडेंट्स, टीचर्स, मैनेजमेंट का इन्वॉल्वमेंट बहुत ही बढ़िया रहा. सबका साथ, सबका आशीर्वाद, पेरेंट्स का विश्वास, इन सब के साथ ही हमारा प्रोग्राम आज ग्रैंड सक्सेस हो रहा है. ये प्रोग्राम जो था वो सभी चीज़ों का मिश्रण था. यहाँ छावा था, क्रिकेट, हमारे संस्कृति, हमारे कल्चर को दिखाया गया था. हमारे बच्चों ने डांस परफॉर्मेंस करे, नरसिम्हा परफॉर्म करा, छोटे बच्चों ने धर्म जी को ट्रिब्यूट दिया. तो हमारा यही एक लक्ष्य था कि फुल ऑन बच्चों को प्लस हमारे पेरेंट्स को फुल ऑन उनको एंटरटेनमेंट भी हो, प्लस हमारी कल्चर की एक मिसाल भी उनके सामने रख पाए हम. तो हम यही सोच रहे हैं और यही समझते हैं कि हम और हमारा स्कूल ये सब करने के लिए सक्षम रहा. और ऐसा ही हम चाहते हैं हमारे पेरेंट्स का और बेलगाम की जनता का साथ हमारे साथ बना रहे. हमारा नया स्कूल भी कचेरी गली में शुरू हुआ है. हम चाहते हैं पेरेंट्स वहाँ जाके विज़िट करें. किंडरगार्टन के एडमिशन शुरू हैं, तो प्लीज़ विज़िट करिए और देखिए, आपके बच्चों को एडमिशन लीजिए. और भातकांडे स्कूल में एडमिशन लेके ना ही सिर्फ एकेडमिक्स बट उनका ओवरऑल डेवलपमेंट होता है. तो पेरेंट्स प्लीज़ कम फॉरवर्ड, डू विज़िट आवर स्कूल. थैंक यू.